किती दिवसांनी मी स्वतःचा चेहरा बघतोय. हा मीच आहे ना? नाही, तुमचा डुप्लिकेट आहे. या बसा इथे. ते पण खरंच जर माझा डुप्लिकेट आला तर काय करशील? काही काय बोलताय? अगं सांग ना, गंमत म्हणून सांग, काय करशील? काय करणार? डुप्लिकेट घराबाहेर आणि ओरिजिनल घरात. काय झालं? असं का बघताय? मीरा, जर तू अशीच माझी काळजी घेणार असशील ना, तर मी परत माझा ऍक्सिडेंट करून घ्यायला तयार आहे. काही काय बोलताय? काही होणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला तसं नाही बघू शकत आणि मीच काय, कोणीच नाही बघू शकत तुम्हाला असं. नाही, असं काही होणार नाही. हो, असं काहीच होणार नाही. तुला गंमत केली मी. नाही, नको ना गंमत म्हणून, पण नका बोलू हे. आणि मी काळजी घेण्यासाठी असं काही व्हायची काही गरजच नाहीये. ओके, सॉरी सॉरी. मीरा, तुला माहिती, असं म्हणतात की जीव जात असताना आपल्याला आपला मृत्यू दिसतो, पण मला माझं आयुष्य दिसलं. म्हणजे ऍक्सिडेंट नंतर जेव्हा हळूहळू माझा जीव जात होता, तेव्हा मला असे फील होत होतं, ते मला क्लिअरली आठवत आहे. मला तुझा आणि वेदाचा चेहरा दिसला. माझं आयुष्य दिसलं. मार्जारी, आपण तयार आहोत. घाई करून चालणार नाही. घाई करून चालणार नाही. हे सगळं शिवनाथसाठीही कठीणच होतं आणि आपल्यासाठीही कठीणच असणार आहे. पण कसं? सांग मला. कालकाया, तुला काम कळलंय का? नाही. मार्जारी, हे हे काय? याचा आवाज अथर्व सारखा नाहीये. हेच मी तुला सांगत होते. पण मग आता काय करायचं? कंठस्पर्श हाच या विधेतील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अथर्वच्या कंठाला स्पर्श केल्याशिवाय त्याच्याकडे अथर्वचा आवाज येणं शक्यच नाही. तुला आधी याला घरी घेऊन जावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कालकायाला तुला हवा तेव्हा गायब करता येणार नाही. तुला त्याला काळजीपूर्वक हलवावं लागेल आणि कोणाच्याही नजरेत येणार नाही अशा ठिकाणी ठेवावं लागेल. जा. पण माझं कार्य काय असेल आणि मोबदला? कळेल, लवकरच कळेल. पण सगळ्यात आधी तुला अथर्वचा कंठस्पर्श करावा लागेल, तेही आज रात्रीच.
त्यानंतर मी तुला तुझं कार्य सविस्तर समजावून सांगेन. पण मी मोबदला सांगितल्याशिवाय कार्याला सुरुवात करणार नाही. मी म्हणाले ना, सगळं सविस्तर बोलूया. पण आत्ता तू माझ्या सोबत चल. रात्र होईपर्यंत तुला लपून ठेवावं लागेल. खूप नाजूक कार्य आहे, खूप नाजूक. सावध राहा. नाही नाही, प्लीज प्लीज, ओके. मी हे सगळं करायला इकडे आलेले नाहीये, ओके. अरे अजून किती वेळ मी या बिळात लपून बसायचंय. हो ना, एवढ्या दिवसात आपला हनीमून झाला असता, पण नुसता टाइमपास झाला अगं. अजित प्लीज यार, यक. तुझ्या डोक्यात हनीमून सोडून काही अजून काही नाहीये का? माया, शांत हो जरा. थोडा तरी संयम ठेवायचा असतो आयुष्यात. माझ्यात संयम नाही. माझे पेशन्स संपलेत. माया, हे बघ माया, आत्ता तू असं समज की आपली परीक्षा सुरू आहे आणि काहीतरी मिळवायला काहीतरी गमवावं लागतं. महत्वाचं मिळवण्यासाठी पेशन्स ठेवायला लागतो. आता माझ्याचकडे बघ ना, माझ्याकडे शिक काहीतरी. हा घोडा मोठा होईपर्यंत संयम पाळला होता मी. मॉम, मॉम काय मॉम, संयम पाळला होता मी, नाहीतर आपण या घरात नसतोच. नाही नाही सासूबाई, तुम्हाला कळत नाहीये. सगळं ना आता खूप खूप फास्ट घडतंय. आपल्याकडे वेळ नाहीये. हा, तुम्हाला कळतंय का? मंजिरी सुद्धा आता काहीच करत नाहीये. याचा अर्थ काय आहे की मंजिरी खूप मोठा प्लॅन करते. मग असू दे ना, कदाचित करत असेलही ती. पण मला इतकं नक्की वाटतंय की मंजिरीचं पहिलं लक्ष आपण नाही आहोत. कैदाचिणीचं नाव काढलं आणि आली बहुतेक. मी बघते, थांबा. मीरा, तू? मी इथे का आले असं वाटत असेल ना तुम्हाला? घाबरू नका, मी काहीच करणार नाहीये. आणि हो, तुमचा जास्त वेळही घेणार नाही. जे चालू होतं ते चालू द्या. मी फक्त मायाला आठवण करून द्यायला आले. कसली आठवण? वेदाच्या बाबांचा ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर त्यांनी तुला 24 तासात या घरातून जायला सांगितलं होतं. विसरली होतीस ना? ए मीरा, हे बघ, माया कुठेही जाणार नाहीये. हा,